सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. मी चाललोय जॉबला. आज तुम्हाला दाखवणार आहे मुंबई लोकलचा संघर्ष, नालासोपारा ते खार रोड. नमस्कार मंडळी, मी आहे रोहित. स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रवास आहे रोजचाच, नालासोपारा ते खार रोड. रिक्षा पकडली आणि निघालो स्टेशनच्या दिशेने. मी रोज रिक्षा पकडत नाही, कंटाळा आला तरच रिक्षा पकडतो. तसं म्हणायला गेलं तर कंटाळा तर रोजच येतो. रोज कंटाळा गेला तर माझा सगळा पेमेंट रिक्षामध्येच जाईल. सकाळी लवकर जातो म्हणून बरं तरी आहे, कारण का थोडी कमी गर्दी भेटते. नाहीतर का बघायला नको, 8 नंतर एवढी गर्दी असते ना, खूपच. मी आता आलो आहे प्लॅटफॉर्मला. माझी ट्रेन अजून काय लागली नाही आहे, थोड्या वेळाने लागेल. अजून टाईम आहे, 7:30ची माझी ट्रेन आहे. डायरेक्ट जायला जास्त गर्दी असते म्हणून मी रिटर्न मारतो. रिटर्नमध्ये थोडं बसायला पण भेटतं आणि आपला ग्रुप पण आहे, मग काय टेन्शनच नाही. कॉमेडी चालूच असते, टाईमपास नुसता. आज सीन झाला मित्रांनो. आमची गाडी लागली आहे 3 नंबरवरती आणि आम्ही धावत पलत चाललो आहे. तर काय माहीत भेटते का गाडी. तर फायनली गाडी भेटली आपल्याला, पण आपला रोजचा डबा नाही भेटला ज्याच्यामध्ये आपले सर्व मित्रमंडळी आहेत. रोजच्या डब्यातले फक्त हे 2 जण माझ्यासोबत होते, बाकी सर्व कुठे गेले काय माहिती. जर लोकलमध्ये बसायला जागा भेटली ना तर असं वाटतं की जणू काय लॉटरीच लागली आहे मला. मित्रांनो, आपली स्वप्न मोठी असतील ना तर आपल्याला हा प्रवास खूप छोटा वाटतो. दररोज हजारो लोक दारात लटकून, एकमेकांना धरून, स्वतःचा जीव बाजूला ठेवून फक्त कामावर पोहोचण्यासाठी लढतात. इथे कोणी हिरो नाही, इथे सगळेच फायटर्स आहेत. पगार कमी असतो पण स्वप्ने मोठी असतात आणि वेल कोणासाठी थांबत नाही. हार मानायची नाही मित्रांनो, कारण हा प्रवास आपल्या यशासाठीच आहे. तर मित्रांनो, माझा ब्लॉग इथेच संपवतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.